रस्त्यावरची लढाई का जर कायदेशीर शिवसेनेची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. मी काय सांगितलं माझ्या मुंबईतल्या मुलाखतीत, आम्ही मंत्री आमदार नंतर आहोत, आम्ही शिवसैनिक आधी आहे आणि आम्हाला शिवसैनिकांना रस्त्यावर उतरून लढायला वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, धर्मवीर आनंद साहेबांनी शिकवलेलं आहे. प्रत्येक पक्षाची काम करायची पद्धत वेगळी असते. आणि भाजप तुम्ही म्हणा तर भाजपच्या दोन्ही सभागृहामधल्या माननीय सदस्यांनी हक्कभंग प्रस्तावावरती किती कडक शब्दात भाषण केलेलं आहे हे जर तुम्ही पाहिलं विधिमंडळात तर तुमच्या लक्षात येईल की या संदर्भामध्ये भाजपची सुद्धा भूमिका तीच आहे. तर आता राहिला प्रश्न थोरातांनी मला विचारलेला की तुम्हाला अशा पद्धतीने थर्ड डिग्री देण्याचं वक्तव्य का करावं लागलं, तर तुम्ही थोडंसं पाठीमागे जाऊन कुणाल कामराची स्टेटमेंट्स बघा, तिची वक्तव्य बघा, तिचं लिखाण बघा. तो कुठं ना कुठं तरी दोन समुदायांमध्ये, दोन गटांमध्ये, दोन विचारसरणीच्या लोकांच्या मध्ये तेढ निर्माण होऊन अशांतता कशी होईल हा त्याचा प्रत्येक वेळचा प्रयत्न आहे. आणि टार्गेट तो केवळ शिवसेना भाजप ह्यालाच करतोय. इतर जे राजकीय पक्ष आहेत देशातले, महाराष्ट्रातले, त्यांच्या बाबतीत त्याच्याकडनं कधी असं होत नाही. म्हणून तो हॅबिच्युअल आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि एवढं करून पहिल्यांदा केलं, सॉरी, आपण समजू शकतो, परत परत तो त्याच्यावर ठाम आहे, परत परत तो तशी काहीतरी वक्तव्य करतोय. म्हणून मी म्हटलं की तो सापडला पाहिजे आणि सापडल्यानंतर सरळ मार्गाने जर त्यानं केलेल्या गोष्टी कबूल केल्या नाहीत तर आता तुम्हाला माहिती आहे की पोलिसांचा टायर मधला पाहुणचार कसा असतो, तो द्यावा लागेल. एवढं म्हणलं मी त्या मताशी मी आजही ठाम आहे. संजय राऊत म्हणतात की तो दहशतवादी आहे काय एवढं, म्हणून मी म्हणतोय त्याची आता कसं आहे, न्याय प्रविष्ट बाब आहे, त्याला चेन्नई कोर्टाने, चेन्नई का कुठल्या मद्रास चेन्नई कोर्टाने त्याला 7 तारखेपर्यंत अटक करू नये असे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे आता कोर्ट मॅटर असल्यामुळे त्याच्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाही. पण त्याला जेव्हा अटक करू नये हे संरक्षण माननीय न्यायालयाचं त्याचं जेव्हा बाजूला होईल आणि त्याला जेव्हा पोलिसांपुढे सरेंडर व्हावं लागेल किंवा पोलिसांच्या अटक करण्याच्या कारवाईला त्याला पुढे जावं लागेल, तेव्हा पोलीस चौकशीतनं सगळ्या गोष्टी बाहेर येतील. आणि आता काही बोलणं योग्य नाही. आमच्याकडे सगळी माहिती आहे, त्याचे कनेक्शन्स कुणाबरोबर आहेत, त्याच्या सगळ्या शोजला फंडिंग कोण करते, त्याचे कॉल डिटेल्स कुणाबरोबर झालेले आहेत, ही सगळी माहिती आमच्याकडे आहे. फक्त त्याला एकदा पोलिसांच्या समोर चौकशीला येऊ द्या, पोलिसांना त्याचं इन्व्हेस्टिगेशन करू द्या, पोलिसांनी त्याच्यातल्या फाइंडिंग्स काढू द्या. लॉ विल टेक इट्स कोर्स. लॉ प्रमाणे, कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल. साहेब, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.